लाखांदूर तालुक्यातील मुरमाडी येथील गारवा स्टेडियमवर सुरू असलेल्या भव्य रातकालीन टेनिस बॉल फुल ग्राउंड क्रिकेट स्पर्धेत खेळापेक्षा वादाचीच अधिक चर्चा रंगत असून आयोजकांच्या निर्णय प्रक्रियेवर खेळाडू, संघ व्यवस्थापक आणि क्रिकेट प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 11 स्टार क्रिकेट क्लब मुरमाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या 9व्या दिवशी क्वार्टर फायनल सामन्यांदरम्यान असा गोंधळ उडाला की तब्बल 1 ते 2 तास संपूर्ण स्पर्धाच ठप्प झाली. त्यामुळे मैदानावर उपस्थित हजारो क्रिकेट प्रेमींना मनस्ताप सहन करावा लागला. माहितीनुसार क्वार्टर फायनलसाठी पात्र असलेला आसोला संघ नियोजित वेळेत मैदानावर न पोहोचल्याने आयोजकांनी दिघोरी विरुद्ध 11 स्टार क्रिकेट मुरमाडी यांच्यात सामना सुरू करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक झाली. दिघोरी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि दोन्ही संघ मैदानात उतरून सज्ज झाले. मात्र सामना सुरू होण्याच्या काही क्षणांपूर्वीच आसोला संघ मैदानावर दाखल झाला आणि त्यानंतर आयोजकांनी अचानक निर्णय बदलत दिघोरी व आसोला यांच्यात सामना घेण्याची घोषणा केल्याचे सांगितले जाते. या निर्णयामुळे आधीच खेळासाठी पूर्ण तयारीत असलेल्या दिघोरी संघाने तीव्र आक्षेप घेतला. मैदानावर खेळाडू, आयोजक आणि काही प्रेक्षकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. वातावरण इतके तापले की अखेर पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र मैदानावरील तणाव बराच काळ कायम राहिला. नियम एकासाठी वेगळे आणि दुसऱ्यासाठी वेगळे का, असा संतप्त सवाल अनेक खेळाडूंनी उपस्थित केला. वेळेत न पोहोचलेल्या संघाला संधी देताना मैदानात सज्ज असलेल्या संघावर अन्याय झाल्याची भावना क्रिकेट वर्तुळात व्यक्त होत आहे. स्थानिक क्रिकेट प्रेमी आणि गावकऱ्यांनीही स्पर्धेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वेळापत्रकातील गोंधळ, नियमांची अस्पष्टता आणि निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव यामुळे स्पर्धेची प्रतिमा मलिन झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. स्पर्धा क्रिकेटसाठी की वादासाठी, असा सवाल उपस्थित करत अनेक प्रेक्षकांनी आयोजकांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. जवळपास 2 तास चाललेल्या चर्चेनंतरही दिघोरी संघाला समाधानकारक न्याय मिळाला नसल्याची चर्चा परिसरात रंगत आहे. या घटनेमुळे केवळ गारवा स्टेडियमच नव्हे तर संपूर्ण मुरमाडी, लाखांदूर तालुका आणि आसपासच्या गावांमध्ये चर्चेचे वादळ उठले आहे. सोशल मीडियावरही या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून स्पर्धेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुढील वर्षी संघ सहभागी होतील का? या घटनेनंतर अनेक संघांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा असून भविष्यात मुरमाडीतील स्पर्धेत सहभागाबाबत पुनर्विचार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्पर्धेची प्रतिष्ठा टिकवायची असेल तर आयोजकांनी स्पष्ट नियमावली, वेळापत्रकाचे काटेकोर पालन आणि निर्णय प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता ठेवावी, अशी जोरदार मागणी खेळाडू, संघ व्यवस्थापक आणि क्रिकेट प्रेमींकडून करण्यात येत आहे. आकाश नंदागवळी, भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख.